साखर कारखाना कामगारांचा व शेतकऱ्यांचाही अपक्ष उमेदवार सुशीलकुमार पावरा यांना पाठिंबा। नंदुरबार लोकसभा क्षेत्रात बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष अपक्ष उमेदवार सुशीलकुमार पावरा यांना शहादा येथील साखर कारखाना कामगारांचा व शेतकऱ्यांचाही पाठिंबा मिळतोय। शहादा येथील साखर कारखाना गेल्या 2 वर्षापासून बंद अवस्थेत आहे। या कारखान्यात 365 शेतकऱ्यांचे करोडो रुपये बाकी आहेत। शेतकऱ्यांच्या ऊसाचे पैसे कारखान्याच्या मालकाने अद्याप दिलेले नाहीत, त्यामुळे काही शेतकरी कर्जबाजारी झालेत। याबाबत साखर कारखान्यातील शेतकऱ्यांनी अपक्ष उमेदवार सुशीलकुमार पावरा यांची भेट घेऊन आपली समस्या मांडली आहे। सुशीलकुमार पावरा हेच आपली समस्या सोडवू शकतात अशा अपेक्षेने साखर कारखान्यातील शेतकऱ्यांनी सुशीलकुमार पावरा यांचे समर्थन केलंय। स्थलांतरित आदिवासी मजूर बांधवांनीही पाठिंबा दर्शवलाय। सुशीलकुमार पावरा यांना 58 पेक्षा अधिक संघटनांनी जोरदार पाठिंबा दिलाय। विद्यार्थी व शिक्षक संघटना, मराठा समाजाचाही पाठिंबा मिळालाय। तर सर, आमचे पोस्टल मतदान तुम्हालाच असे म्हणत सरकारी कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दिलाय। आम्ही फक्त अपक्ष उमेदवार सुशीलकुमार पावरा यांनाच मतदान करणार असा ठाम निर्धार चुलवड ग्रामस्थांनी केलाय। शहादा, शिरपूर, धडगाव, अक्कलकुवा, साक्री तालुक्यातील अनेक गावांचा जोरदार पाठिंबा मिळालाय। त्यामुळे नंदुरबार लोकसभेची निवडणूक अपक्ष उमेदवार सुशीलकुमार पावरा हे 100% जिंकतील असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। शहादा येथील साखर कारखान्यातील कामगारांचा व शेतकऱ्यांचा मला पाठिंबा मिळत आहे। त्यांचा मी मनपूर्वक आभारी आहे। गेल्या 4-5 वर्षांपासून शहादा येथील साखर कारखाना बंद अवस्थेत आहे, त्यामुळे येथील कामगार बेरोजगार झालेले आहेत। त्यांच्यावरती उपासमारीची वेळ आलेली आहे। शेतकऱ्यांचे लाखो रुपये या साखर कारखान्याच्या मालकांनी दिलेले नाही आहेत, त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झालेले आहेत। त्यांच्या या समस्यांकडे या नंदुरबार लोकसभा क्षेत्रातील पुढारी व प्रशासन अजिबात लक्ष देत नाही आहेत। आम्ही शहादा येथील सूतगिरणी कामगारांचा प्रश्न मी स्वतः उचललेला होता। त्यांचा जो विषय होता तो विषय मी शासन दरबारी मांडला होता। लोकशाही मार्गाने तो विषय सगळीकडे त्याचा मी पाठपुरावा केला होता आणि त्यांच्या त्या लढाईमध्ये अजूनही मी साथ देत आहे। हे बघून साखर कारखान्यातील शेतकऱ्यांनी व कामगारांनी माझ्याकडे हा प्रश्न मांडलेला आहे आणि ते मला स्वतःहून पाठिंबा देत आहेत। या नंदुरबार लोकसभा क्षेत्रामध्ये बेरोजगारी हा फार मोठा मुद्दा आहे। अनेक सुशिक्षित बेरोजगार आहेत। अनेक कामगार कारखाने व सूतगिरण्या बंद पडल्यामुळे बेरोजगार झाले आहेत। या शेतकऱ्यांचा व साखर कारखान्यातील कामगारांचा जो विषय आहे तो मी शेवटपर्यंत धरून ठेवीन, त्याचा पाठपुरावा करत राहीन। जोपर्यंत या शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत माझी बिरसा फायटर्स टीम आणि मी स्वतः त्यांच्यासोबत राहीन। मला सपोर्ट केल्याबद्दल पुनश्च धन्यवाद। जय बिरसा।